हरे. उपाध्यक्ष हिम्मत म्हात्रे यांना विनंती करतो. तर मलगंगा वारकरी संप्रदाय याच्या अध्यक्ष रमेशजी काठे महाराज हे ज्ञानेश्वरीचं पूजन करत आहेत. धन्यवाद महाराज. गावडी शिवमंडळाचे उपाध्यक्ष हिम्मत म्हात्रे यांना विनंती करतो की ज्ञानेश्वरीचं पूजन करावं. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. युवा प्रवचनकार हरिभक्तपरायण प्रदीप महाराज म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन करावं. आता लवकरच हरिभक्तपरायण गुरुवर्य बाबुल महाराज म्हात्रे यांच्या प्रवचनास सुरुवात होत आहे. तरी सर्वांनी शांतता राखा ही नम्र विनंती. गावडी शिवमंडळाचे अध्यक्ष श्री बालकृष्ण दादा हे आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य आणि ते आपले बाबुल महाराज यांना पुष्पहार ज्ञानेश्वरीला पुष्पहार घालत आहेत. धन्यवाद दादा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम राम. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे राम हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. या ना पूजा करून या पूजा करा. ज्ञानेश्वर पूजा करा. फुल ठेवा फक्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वथा. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय सो वेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारी झोजी. सर्व मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरणत्रंबके गौरी नारायणे नमोस्तुते. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती भू देवो सदा वंदिता सा मांपती सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा.
पत्रिका नाही आपल्याकडे ना? नाही. बरं, आता आजचा हा आपला नवरात्री उत्सव गावदेवी सेवा मंडळ चिंचोलीपाडा कुंभारखानपाडा ह्या दोन्ही गावांनी मिळून आपल्याला हा नवरात्र उत्सव चालू केलेला आहे. आणि आज देवीचा पहिला दिवस आहे. आणि या पहिल्या दिवसाच्या सेवेला सर्व पदाधिकारी लोकांनी एकत्र येऊन ज्ञानेश्वरीचं पूजन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरीच्या पूजनानंतर आपल्या ह्या मंदिरामध्ये गेल्या 2.5-3 वर्षापासून ज्ञानेश्वरीचं वाचन सातत्याने चालू आहे. आणि त्याचं सर्व नियोजन आपले हरिभक्तपरायण प्रदीप महाराज बघतात आपले. तसेच आपले इथे आता हजर आहेत मलगंगा संस्थेचे अध्यक्ष रमेश महाराज. आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक कार्याला उभे असतात आणि संघटना करण्यासाठी त्यांचा हातभार असतो सातत्याने. तसेच आपले मंडपवाले हरजान बाबा हे पण प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात बरं का. तर त्यांची सगळ्यांची मान्यता घेऊन मी आता ज्ञानेश्वरीचं पूजन झालेलं आहे आणि मी आता या प्रवचनाला सुरुवात करत आहे. आपल्याला नियमाप्रमाणे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमधील एक आपल्याला ओवी घ्यायची आहे आणि त्याची आपल्या सेवेसाठी मी अध्याय 6 या 6व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 272 मी निवडलेली आहे. या महाराज बसा. बघा ज्ञानोबारा काय सांगतात, आपण ज्ञानोबारांच्या भाषेमध्ये लोकांना सांगूया. ज्ञानोबारा सांगतात की ते कुंडलिनी जगदंबा, ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची या कोंबा सावली केली. ज्ञानोबारा काय सांगतात, ते कुंडलिनी जगदंबा म्हणजे जगदंबा कशी आहे तर कुंडलिनी स्वरूपामध्ये आहे, शक्तिरूपे नाही ती. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेने संस्थिता म्हणजे कसे प्रत्येकाच्या पिंडामध्ये शक्तिरूपाने ही देवी आहे आणि त्या शक्तिरूपी देवीची भक्ती आपल्याकडनं नकळत होत असते बरं का. आता जेव्हा या मंदिरामध्ये सर्व स्त्री वर्ग येतात, पुरुष वर्ग येतात, नकळत तिची सेवा होतोच. आपण जरी समोरच्या मूर्तीची जरी पूजा केली तरी शक्तिरूपाने ती भगवती माता प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेली आहे. आणि म्हणून एवढा सर्व जे काय स्त्री वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, या 9 दिवसामध्ये ह्या आपल्या रागाई मातेला भेटायला येतात, तिची यथासांग पूजा करतात. उत्तम प्रकारे पूजा करून मनामध्ये एक हर्ष निर्माण होतो आणि तो हर्ष घेऊन आपल्या घरी जातात आणि संसारामध्ये रममान होतात. आणि त्या देवीचा सगळ्यांकडे लक्ष असतो. जरी कोणी पूजेला आला नाही आला तरी पण दोन्ही गावाची माता आहे ती, आई माता आहे ती, आई माऊली आहे. आणि ही आई माऊली कशी आहे तर प्रत्येकाच्या मनातल्या कामना इच्छा पूर्ण करणारी आहे. फक्त आपण तिला बोललं पाहिजे. आणि तो पण कसा, आपण असं वरतून बोलून नाही प्रगट होते, ते नाभीपासून बोललं पाहिजे. भगवती मातेला नाभीपासून नवस करायला पाहिजे. नाभीपासून उन्मेष वृत्ती ते पराजानीची श्रोती ध्वनी पश्यंती हृदय मी वसे. बघा काय सांगतात संत रामदासाने लिहिलं आहे, नाभीपासून उन्मेष वृत्ती ते पराजानीची श्रोती, त्याला परा म्हणतात. म्हणजे परेपासून आपली भक्ती व्हायला पाहिजे. जोपर्यंत परेपासून भक्ती होत नाही तोपर्यंत देवी मातेचा आपल्याला
साक्षात्कार होणार नाही. असं आम्ही का म्हणतो बरं? याला आमच्याकडे पुरावे आहेत. आमच्याकडे काय पुरावे आहेत बघा. जसं आपण आता पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दर्शन कोणाचं होतं? भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला तिथे जावं लागतं. कुठे? पांडुरंगाच्या दर्शनाला. वारकरी संप्रदायामध्ये जे असतील त्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर आपण दर्शन कोणाचं घेतो? चोखामेळाचं महाराज, बरोबर ना? नामदेवरांची पायरी. म्हणजे हे सगळं काय आहेत? हे सगळे जे सगळेच्या सगळे संत आहेत, या संतांनी जे काय करून ठेवलेलं आहे वैभव, आणि ते वैभव आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपल्याला काय काय बघ काय आताची जी पिढी आहे त्यांना भक्तिमार्ग कळत नाही. मग हा भक्तिमार्ग तुम्हाला कधी कळेल? भक्तिमार्ग कधी कळेल? तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळते. म्हणून संतांची सेवा करायला पाहिजे. संत सेवा ह्याची उत्तम देवा. संत ओळखता यायला पाहिजे हो. आपण कोणाला पण संत समजतो, नाही तसं नाही होत ना. संत ओळखता यायला पाहिजे. संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तसे ग्वाही. वेद पण सांगतात की संतांची सेवा करा. जोपर्यंत आपण संतांच्या मार्गाला जात नाही तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान करणार. संतांच्या मार्गाला जात नाही कोणी. बरेचसे पंथ असे आहेत की खा प्या आणि या बसा, पण त्याच्याने तुम्हाला पहिली पायरी कळेल. पण आपल्याला 9व्या पायरीपर्यंत जावं पाहिजे. नवविध भक्तीच्या नवरात्रा आणि पोटी मागीन ज्ञानपुत्रा. मग हे काय सांगतात? नवविधा भक्तीच्या 9 रात्रा आहेत. नवविधा भक्ती की नाही आपल्याकडे? श्रवण आहे, कीर्तन आहे, विष्णू स्मरण आहे, पादसेवन आहे, अर्चन आहे, वंदन आहे, दास्य आहे, सख्य आणि आत्मनिवेदन आहे. मग आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण कधी पोचणार? देवाशी सख्य कधी करणार आपण? या भगवती मातेशी, आपण रागाई मातेशी आपलं सख्य कधी जोडणार? तर जसं आपण पांडुरंगाकडे गेल्यानंतर नामदेवराया, चोखोबा, जनाबाई, मुक्ताई यांच्या आपण चारित्र्य वाचतो की नाही? यांचं सगळं जे काय त्यांनी केलेलं आहे ते सगळं आपण त्यांचं वाचन करतो आणि त्याच्याप्रमाणे आपण काय करतो? अवलोकन करतो. तसं आपल्याला ह्या देवीचं जर खरोखर दर्शन, आत्मसाक्षात्कार घ्यायचा असेल तर आपल्याला ज्यांनी ह्या देवीची पूजा करता त्या देवीला प्रगट केली अशा संतांना आपण, संतांची नावं आपल्याला यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये देवीची भक्ती करणारा, जसं पांडुरंगाची भक्ती करणारा एकमेव नामदेवराया, भक्त पुंडलिक, तसं देवीची भक्ती करणारा दक्षिण बंगालमध्ये कालिका मातेचं मंदिर आहे आणि तिथे सगळ्यात मोठा देवीचा भक्त तयार झाला आणि तो म्हणजे रामकृष्ण परमहंस. आपण रामकृष्ण परमहंसाचं चरित्र वाचायला पाहिजे. त्याने काय काय कसं देवीची पूजा केली. ज्या वेळेला त्याला योगिनी वैष्णवी देवी भेटली. योगिनी वैष्णवी म्हणून योगिनी होती एक, आणि त्या योगिनी वैष्णवीने काय केलं? रामकृष्ण परमहंसाला मंत्र दिला देवीला प्रगट करण्याचा. बघा, थोडा इतिहास घ्या. म्हणजे काय माहिती का? त्याला काहीतरी बेस पाहिजे. आपल्याला भक्ती मार्गाला बेस पाहिजे. बेस शिवाय जसं आता आपण घर बांधताना आपलं फाउंडेशन आहे की नाही महाराज? आपण पायाच बांधला नाही, होईल का तयार घर तयार होणार नाही ना. मग आपल्या भक्ती मार्गाला, देवीची पूजा करताना प्रत्येकाच्या घरामध्ये रामकृष्ण परमहंसाचा आपल्याला कशी त्यांनी भक्ती केली, देवीला कशी प्राप्त केली. अहो, ज्याप्रमाणे नामदेवरायांच्या हातातून भगवंत जेवत होता त्याचप्रमाणे रामकृष्ण परमहंसाच्या हातातून ही देवी माता जेवायची. विचार करा तुम्ही, म्हणजे किती भक्ती असेल. देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय रामकृष्ण परमहंस जेवत नव्हते. एवढी त्याची आतुर सेवा होती. कोणाचे? रामकृष्ण मी का असं घेतलं तुम्हाला? कारण हे काय काय लोकांना माहीत नाही. त्यावेळेला बंगालमध्ये राणा रासमणी नावाची एक राणी होती, राणी. आणि त्या राणीने मंदिर बांधलं, मोठं मंदिर बांधलं, भव्य दिव्य. आणि त्या मंदिरामध्ये त्यांनी काय केलं? कालिका मातेची स्थापना केली त्या महाराणीने. आणि त्यावेळेला कालिका मातेची स्थापना केल्यानंतर त्यावेळेला चट्टोपाध्याय म्हणजे कोण?
रामकृष्ण परमहंस गदाधर चट्टोपाध्याय त्यांचं नाव. आणि त्यांनी काय केलं, त्या मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंसाचे मोठे भाऊ होते आणि त्या मोठे भावाने त्या मंदिराचा संपूर्ण शास्त्रविधीप्रमाणे पूजा केली. पण काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर रामकृष्ण हंस ह्याने विचार केला की आता काय करायचं. मग त्याला प्रत्यक्ष ती रास राणी होती राजाची, त्या राज्याची, ती बोलवायला आली की आता तुम्ही ह्याच्यानंतर पूजा तुम्ही करायची. तो बोलतो माझ्याकडे काही शास्त्रोक्त पद्धती नाही, काय नाही, मी पूजा काय करणार. बघा समजून घ्या काय सांगायचं मला. ते शास्त्रोक्त पूजा विधान माझ्याकडे नाही आहे. तो म्हणतो तू ये. ती राणी म्हणते आला. आणि त्याने आपल्या पद्धतीनं देवी मातेची पूजा केली, आपल्या पद्धतीनं भाव निर्माण केला. कारण त्याच्या आधी त्यांनी योगिनी वैष्णवी हिचा त्याने काय केला होता, मंत्र घेतला होता देवीचा. आणि त्या मंत्राची पूजा करता प्रत्यक्ष देवी त्याच्या समोर यायची, त्याच्या हातात जेवायची. हीच भगवती माता जेवायची, नाचायची, त्याच्याशी बोलायची. मग आपल्याला सांगायचं काय उद्दिष्ट की प्रत्येक देवी माता भगवंताला प्राप्त करायचं असेल, देवीला प्राप्त करायचं असेल तर प्रत्येकाला गुरुला शरण जावं लागेल. हो, गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला ते ज्ञान कळणार नाही. म्हणून गुरुविना प्राप्ती नाही. काय लिहिलंय, गुरुशिवाय प्राप्ती नाही. म्हणून गुरु दाविले या वाटा, गुरुने आपला वाट दाखवायला पाहिजे. प्रत्यक्ष राम होते, प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा होते, तरी पण त्यांनी गुरु केला, जनाबाईने गुरु केला. मग आपण स्त्री वर्गाने गुरु नको करायला, काय करायला पाहिजे. हो, गुरुशिवाय गुरु असा पाहिजे. मी नेहमी सांगतो, गुरु वही जो हरी से मिलावे. गुरु तोच करा की जो आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याची भेट करून देईल. आता ही देवी माता रागाई माता आपल्या आतमध्ये नाही का, आपल्या आतमध्येच आहेत ना. म्हणून तर ज्ञानोबाला सांगतात ते कुंडलिनी. काय सांगतात, ते कुंडलिनी, ते कुंडलिनी जगदंबा. जगदंबा कुंडलीला काय उल्लेख काय केले ज्ञानोबाऱ्या, जगदंबा आहे ती, तीच लक्ष्मी आहे, तीच चंडिका आहे. आणि ती कुंडलिनी कुठे आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. ते कुंडलिनी जगदंबा. जय चैतन्य चक्रवर्तीची शोभा. काय सांगितलंय, चैतन्य आहे प्रत्येकाकडे. तुमच्या आमच्याकडं बोलण्याचं, चालण्याचं, धावण्याचं, खाण्याचं, पूजा करण्याचं जे चैतन्य आहे ते चैतन्य नावाचं ते ईश्वर आहे. आणि ती कुंडलिनी आहे. पण ते चैतन्याला प्रगट करण्यासाठी प्रत्येकाकडे आहे. ते कोणाकडे चैतन्य नाही सांगा, प्रत्येक जीवाकडे चैतन्य आहे. आणि त्या पण त्या चैतन्य तत्वावर, पण त्या चैतन्याची ओळख घेण्यासाठी तोतापुरी नावाचा त्याचा गुरु होता. आणि त्या तोतापुरी नावाच्या गुरुला तो शरण गेलेला आहे. आणि त्यावेळेला मग देवी त्याच्या आतमध्येच प्रगट झालेली त्याला. आणि प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं जायचे ते, जिथं जिथं तो जायचा तिथं तिथं देवी त्याला काय करायची, साक्षात्कार दाखवायची. मग त्या मंदिरामध्ये रामकृष्ण परमहंस सातत्याने भक्ती करत राहिले. तो मंदिर एवढा दिव्य आणि आवाढव्य होता की तिकडले बाहेरचे लोक पण तिथे पूजा करायला यायचे. बाहेरचे लोक पूजा करायला यायचे बरं का. तिथे जर्मन, रशिया, इकडचे तिकडचे सगळे प्रांतातले लोक यायचे. मग त्या लोकांनी बघितला की हा रामकृष्ण जो आहे, परमहंस जो आहे, तो सातत्याने समाधीमध्ये असतो. त्याच्यावर रिसर्च केला की बाबा ही समाधी काय, समाधी म्हणजे आहे काय. आता समाधी म्हणजे आहे काय मला सांगा. समाधी म्हणजे तीच की जी कुंडलिनी शक्ती एकदा जागृत झाली, ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वबीजाची या कोंभा सावली केली. म्हणजे विश्वामध्ये व्यापक आहे ती. हीच देवी माता विश्वामध्ये व्यापक आहे. पंढरीचा पांडुरंग विश्वामध्ये व्यापक आहे. पण आपण व्यापकतेला जात नाही, आपण फक्त मंदिरात बघतो. पण ती व्यापकता आपल्याला पाहिजे असेल तर जा सद्गुरूशी शरण, चुके तुमचे
सद्गुरूला सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला जी काय देवीची उपासना आहे, भगवंताचं नाम आहे, ते आपल्याला त्याचं मर्म कळणार नाही. म्हणून वर्म जाणे तो पारखी, दोन्ही दिसती सारखी, पण वर्म जाणे तो पारखी. वर्माचा शोध कोणी घेतच नाही. आणि ते वर्म आपल्याला आपले सद्गुरू जेव्हा येतात जीवनामध्ये, तेव्हा आपल्याला अनुग्रह देतात. आणि अनुग्रहाच्या माध्यमातून आपली दिव्य दृष्टी जी आहे, तिसरा डोला जो आहे, जो थर्ड आयज ऑफ शिवा, त्याला भगवंताचा तिसरा डोळा म्हणतात. आणि तो तिसरा डोळा एकदा उघडला तरच आपल्याला ही सगळी काळजी, जे काय आपल्याला ज्ञान आहे, खरं ज्ञान आहे, ते आपल्याला कळतो. बाकी सामान्य जगाला हे कळणार नाही. मग त्यांनी पूजा करायची नाही का? रोजच्या रोज पूजा करा. जी काय असेल आपली कर्मप्राप्त, ती रोजच्या रोज पूजा करा. पण गुरुला शरण गेल्यानंतर आपल्याला खऱ्या देवाची ओळख कळते. आणि समर्थ रामदासांनी स्पष्ट लिहिलं आहे, खरा देव तो अंतरी चोरला असे. खरा देव कुठे आहे? कुठे खरा देव? आतमध्ये आहे ना. पण सद्गुरू विनतो सर्वथाही न दिसे. म्हणून सद्गुरूला शरण द्यायचा असतो आपल्याला. अखंड आयुष्यभर जरी आपण बाहेरची पूजा केली ना, जोपर्यंत रामाशी राम ठाऊक असता, तर काय शरण जाता वशिष्ठ मुनीनं शरण का गेलं राम? की ज्याचं आज भव्य दिव्य मंदिर आहे, अखंड भारत उदय करतो, नवे बाहेरचे देश पण उदय करतात. पण तो असा राम प्रत्यक्ष भगवंत असताना शरण कोणाला गेला? वशिष्ठ मुनींना गेला. मग आपल्याला शरण नको जायला का? आपल्याला पण शरण जायला पाहिजे. भगवान कृष्ण परमात्मा शरण गेला कोणाला? बोला जोरात. महाराज कोणाला गेला? संदीपन ऋषींना. की जो मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या सूर्य हले, या जगाचे चालू, तर जगाला चालवणारा परमात्मा कोणाला गेला शरण? संदीपनांना. मग आपल्याला गुरु करायला काय? आपण गुरु केलाच नाही. गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला सांगतात. व्यर्थ सांगतात. म्हणून गुरु विना देवाची प्राप्ती होत नाही. म्हणून या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. देवी कशी आहे? प्रत्येकाच्या मध्ये शक्तिरूपानं ती आहे. नमस्तस्ये 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 नमो नमः. बघा किती वेळा नमन केलं. मग ही देवी तुमच्या आतमध्ये आहे, पण ती प्रगट करण्याची शक्ती सद्गुरूंकडे आहे. आणि म्हणून मुद्दाम काय केलं, मी कोणाचं नाव घेतलं? रामकृष्ण परमहंस. जगत विख्यात आहेत, तत्ववेत्ता आहे, जगत विख्यात. आपल्याचकडे नाही, बाहेर देशामध्ये पण त्यांचे मठ आहेत. पण तो देवीचा एकमेव भक्त होता. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेने संस्थिता. आईप्रमाणे आपल्याला ती चालवते. याच्या आधी गावावर कितीतरी संकट आले असतील, पण देवीने झेललेले आहेत. आपला जरी लक्ष नसेल तरी देवीचा प्रत्येक या जेवढे आजूबाजूचे परिसर आहेत, त्या सगळ्यांकडे या देवीची शक्ती आहे. शक्ती आहे, ती शक्ती आहे. पण ती भक्ती केली तर शक्ती निर्माण होईल. शक्ती, भक्ती, शक्ती आणि आपल्याला मुक्ती, या तीन अवस्था आहेत. भक्तीतून शक्ती आणि शक्तीतून मुक्ती. मग आपल्याला मुक्ती नको का? मग मुक्ती पाहिजे असेल तर आपल्याला गुरुला शरण जावं लागेल. गुरु दाविल्या वाटा. आता भगवान शंकराचं तुम्हाला सांगतो. ज्या पार्वती मातेचा बघा काय लिहिलंय, की तिन्ही देव जाळू शके कोप येता. एवढं त्याच्याकडं राग होतं. म्हणजे भगवान शंकराकडे तिन्ही देव जाळू, तिन्ही लोक जाळू शके कोप येतात. तिन्ही लोकांना जाळून टाकेल एवढी शक्ती होती भगवंताकडे. पण तिन्ही लोक जाळू शके कोप येता. निवाला स्वये हरी तेची नाम घेता. तोही तो नाम घेतला आणि तोही शांत झाला. मग आपल्याला तेच नाम जपायला पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही काय बोलतो, इथनं काही वर्म आहेत, काही मर्म आहेत भक्ती मार्गाचे, ते तुम्हाला आम्ही सांगण्यासाठी आलेलो आहे. गुरुवारी आहोत आम्ही. गुरुवाऱ्यांचं हेच काम आहे की तुम्हाला योग्य मार्ग दाखवणं. योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतो. येण्याचं काम तुमचं आहे. येणं न येणं काम तुमचं आहे. येणं काम कोणाचं आहे? प्रत्येक जीवाचं आहे.
आणि म्हणून तिन्ही लोक जाळू शके कोपयता निवाला स्वय हरी हरू ते नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता. बघा पार्वती आहे, पार्वतीच्या रूपाने आपल्याकडे पार्वतीचाच रूप रगाई माता आलेली आहे, पण तिनेही नाम जपलेलं आहे. हे शास्त्र सांगतात, आम्ही सांगत. जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणणारे म्हणा तेच आता तेच नाम जपायला पाहिजे. तुम्ही आम्ही पार्वती मातेने जे जपले ना, या देवीने जे नाम तेच तुम्हाला जपायला पाहिजे. असं मी सांगत नाही. समर्थ रामदासांनी बैठकीतल्या लोकांनी लक्ष घ्या. जे जे बैठकीला जातात काय लिहिलं त्याचा अर्थ घ्या. जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा म्हणा तेच नाम म्हणा, दुसरं नका म्हणू तुम्ही, तरच तुम्हाला प्राप्त होणार आहे देवी. हे मी सांगत नाही बरं का, नाही तर तुम्ही मग बाबुलनाथ महाराज अजिबात नाही. मी तुम्हाला पुरावे देतो तुम्हाला. त्या पुराव्याच्या माध्यमातून तुम्हाला जावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानोबारांनी पण हेच सांगितले, लक्षात घ्या. ज्ञानोबारा काय सांगतात बघा, की शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो काय श्री त्रिपुरारी सांगितले जे. बघा ज्ञानोबारा हेच सांगतात. काय सांगतात ज्ञानोबारा? क्षीरसिंधू परिसरी म्हणजे समुद्राच्या त्या काठाला शक्तीच्या कर्णकुहरी म्हणजे शक्तीच्या म्हणजे पार्वती मातेच्या कानामध्ये सांगितलं. नेनो काय त्रिपुरारी कधी सांगितलं माहित नाही. आणि काय सांगतात? सांगितले जे तेच नाम तुम्हाला जपायला लागेल सांगितले. बघा इथे पुरावे तुम्हाला देतो मी. पुरावे आमच्याकडे. ज्ञानोबारांनी सांगितलंय क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी म्हणजे शक्ती म्हणजे पार्वती माता. लक्षात द्या, शक्ती म्हणतात तिला. आणि तिची जी सगळी रूपं आहेत, ही सगळी रूपं कोणाची आहेत? पार्वती मातेची आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. पहिला तुळजापूरची भवानी माता आहे. आणि अंबा माता कुठली आहे? कोल्हापूरची. रेणुका माता माहूरची. बघा स्त्रियांना बरोबर माहिती. आणि अर्ध शक्तिपीठ कोणाकडे आहे? वणी. बघा म्हणजे 3.5 शक्तिपीठ आहेत. पण या 3.5 शक्तिपीठाकडे आपल्याला जायचं असेल, जरी गेले तुम्ही तरी तुम्हाला गुरुला शरण जावं लागेल. गुरु बिना कोण बतावे वाट. आता मी तुम्हाला सांगितलं की राम कृष्ण परमहंस हे देखील कुठे शरण गेले? तोतापुरीला शरण गेले. मग आपल्याला शरण गेल्याशिवाय आपल्याला ते नाम प्रगट होणार. आणि नाम ही ज्याने सृष्टी रचली आहे तो नाम आहे. तो मंत्र तुमच्याकडे यायला पाहिजे की ज्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केला तो नाम आहे. तो नाम तुमच्या हातात यायला पाहिजे. आणि तो आपल्याला ह्याच नरदेहामध्ये असताना आपल्याकडे यायला पाहिजे. कारण हा नरदेह गेला की परत मिळेल याचा भरोसा नाही. म्हणून तरलेच तरतील हा भरोसा नामधारकाचा ठसा आहे. हो, नामधारक पाहिजे. आम्ही नामाचे धारक नेनो अनेक प्रकार लिहिले. दुसरं काय आम्ही जाणत नाही. संत सांगतात फक्त नाम एके नाम, नाम दुने नामच, दुसरं पलीकडे काहीच नाही. आणि म्हणून प्रत्येकाने नाम घ्या. नामाशिवाय नामापरते तत्व. कसं आहे नाम? तत्वरूपाने आहे, नाही रे अन्यथा. वाया अनेक पंथात जाशील जणी, कुठल्याही पंथात जाशील तेथे नाम नसेल तर फुकट जाशील. असं ज्ञानोबाराने 16 वर्षे लिहिले. बघा ज्ञानोबाराने लिहिले नाही तर तुम्ही म्हणा आम्ही म्हणतो तुम्हाला पुरावे दिवशी आम्ही चाललोय. नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नामच तुम्हाला आम्हाला चालवतो. वाया अनेक पंथात जाशील, कुठल्याही पंथामध्ये जाशील, नाम नसेल तर मानतो फुकट जाशील सांगतो. म्हणून काही नका करू, नाम घ्या. नामाशी विनमुख होतो नरपापी आलेला आहे. ज्याच्याकडे नाम नाही, जो नामाला विनमुख आहे तो पाप आहे. त्याच्याकडे पापी या तोच नरपापी आहे. म्हणजे ज्याच्याकडे नाम नाही त्याच्या हातातनं पापच होणार. म्हणून नामाला एवढी किंमत आहे. काय? नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे ऋषीमुनी आले त्यांनी नाम घेतला आणि स्वतःचा उद्धार करून गेले.
म्हणून हे लोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे, परंतु परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे हो. सद्गुरूने सापडे ना सोय, म्हणून धरावे ते पाय. आधी आधी सद्गुरूंचे पाय धरायला पाहिजे, आणि सद्गुरूंचे पाय धरल्याशिवाय आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणून ज्ञाने विन प्राणी अशी, जन्म मृत्यू लक्ष 84. ते ज्ञान नसेल, गुरुकडलं ज्ञान नसेल, तर 84 लक्ष योनीला जावं लागेल. आणि तितक्या आत्महत्या त्याशी म्हणून आत्महत्याला म्हणून याच नरदेहाला येऊन आपण 84 लक्ष योनीची आत्महत्या आपणच करतो. आपणच आत्महत्या करतो, कारण आपण 84 लक्ष योनी फिरून आलोय, आणि ही शेवटची योनी आहे. ह्या योनीतून आपलं भगवंताला प्राप्त करायचं, आणि ते जमलं नाही, परत अधोगती आहे. म्हणून नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जाणे. म्हणून काय लिहिलं त्याने, गुरु तेथे ज्ञान. ज्ञान कुठे आहे? ज्ञान कुठे आहे? तीर्थाला आहे, मंदिरात आहे. ज्ञानोबाला सांगतात जाता जाताना 18व्या अध्यायामध्ये, अरे गुरु तेथे ज्ञान. एवढी ज्ञानेश्वरी लिहिली 18 अध्याय, आणि शेवटीला सांगतात अरे बाबा गुरु तेथे ज्ञान. गुरुच्या ठिकाणी ज्ञान आहे. असं आपण कितीही पूजा केली, ज्ञान मिळणार नाही, आत्मज्ञान मिळणार नाही. आणि जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत आपल्याला सद्गती नाही. म्हणजे प्रत्येकाने जन्ममरणाचा फेरा चुकवण्यासाठी भक्ती करायची आहे. भक्ती कशासाठी करायची सांगा मला तुम्ही? भक्ती कशासाठी करायची? देवीचं दर्शन व्हावं म्हणून. मग देवीचं दर्शन असंच होतं का? देवाचं दर्शन असंच होतं का? सर्व शास्त्रे सांगतात की गुरुला शरण जा. गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही. आणि मुक्तीसाठी आपल्याला जो नाम आहे तोच आपल्याला मुक्त करू शकतो. नाम एकच अशी आहे की माणसाला मुक्त करू शकतो. आणि म्हणून मी पहिल्या दिवशी जो मला सेवा मिळते, मी स्वतःला भाग्यवान समजतो. का? की नामरूपी यज्ञ तो परम आहे. नामाचा यज्ञ मी चालू करून देतो. यज्ञ, अहो हे यज्ञ इथे लावलेले यज्ञ आहेत ना, एका दिवसामध्ये विसतील महाराज. पण हा जो यज्ञ आहे ना, नामजप यज्ञ आहे, तो तुम्हाला आता हे आहे, याच्या आधी होता, याच्या नंतर पण नामजप यज्ञ असेल. जरी हा देह गेला ना तरी आपला नामजप यज्ञ अखंड असेल. आणि तो अखंड यज्ञ संतांनी आपल्याला लावून दिलेला आहे. आणि तो आपल्याला ज्ञानोबाराने आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, म्हणून भावार्थ दीपिका, पहिलेचं नाव काय होतं? भावार्थ दीपिका नाव होतं ज्ञानोबारांचं, ज्ञानेश्वरीचं. म्हणजे भावाचा अर्थ समजून घ्या, भाव निर्माण करा. आणि दीपिका म्हणजे दीपक, म्हणजे तुमची आत्मज्योत आहे, ती भावाच्या माध्यमातून प्रज्वलित करा. आणि तुमच्याच आत्म्याचं तुम्ही दर्शन घ्या. जगामध्ये सगळीकडे माणूस फिरतो, पण स्वतःच काय माहीत ना त्याला. आपण कोण आहोत, कशासाठी आलो, काय करायला पाहिजे, आपलीच आपल्याला ओळख नाही. आपले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, संत सांगतात. आपलीच आपल्याला सोडवण करायची आहे, दुसरं कोणी सोडवणूक करावं येणार नाही. अंतकाली कोणी नाही बा कोणाचे, साधूच्या संगती, संतांच्या संगतीमध्ये आपल्याला हरी जोडता येईल. असा हरी मिळणार नाही. असं देवीचं दर्शन तुम्हाला जरी झालं तरी पण देवी तुमच्याशी बोलणार नाही. कारण देवी बोलायची असेल तर तुमची कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे. जशी रामकृष्ण परमहंसाची झाली तशी तुमची कुंडलीने जागृत व्हायला पाहिजे. बघा, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद स्वामी हे कोणाचे शिष्य होते? रामकृष्ण परमहंसाचे शिष्य होते. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी पण देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि म्हणून जगाच्या टोकावरचं ज्ञान त्यांचं. जेव्हा गोलमेज परिषद भरली होती अमेरिकेला, तेव्हा त्यांनी आपला गीता ग्रंथ खाली घेऊन गेले आणि गीता ठेवली खाली. सगळ्यात पहिल्यांदा ते गेले, गीता खाली ठेवली, त्याच्यावरती सगळ्या लोकांनी आपले आपले ग्रंथ ठेवले. आणि ज्या वेळेला भाषण करायला लागले त्यावेळेला भाषणामधून ते बोलले की बघ बाबांनो, माझा जो ग्रंथ आहे, माझ्या ग्रंथामध्ये तत्व भरलेलं आहे. आणि खरोखर विवेकानंद स्वामीकडं संपूर्ण चैतन्य भरलेलं, तत्व भरलेलं होतं.
तत्व म्हणजे काय? हो, तुमच्याकडे नाम येते तत्व आहे, आणि ते तत्व विवेकानंद स्वामीकडे होतं, आणि तत्वाला घेऊन त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला होता, आणि सगळ्यात पहिल्यांदा ग्रंथ तो ठेवला होता. मग भाषणाला उभे राहिल्याने म्हटले, सुरुवातीलाच काय म्हटलं, काय बोलला विवेकानंद स्वामी, की माझा ग्रंथ जर मी काढून घेतला तर सगळे ग्रंथ खाली पडतील. खाली होता सगळ्यात पहिल्यांदा खाली गीता ग्रंथ होता. तो जर ग्रंथ काढला तर सगळे ग्रंथ खाली पडतील. ते नाही सांगायचं त्यांना, अहो माझा ग्रंथ म्हणजे माझा हा ग्रंथ, हा गीता एक ग्रंथ आहे तुमचा आमचा प्रत्येक जीव हा ग्रंथ आहे. शिवगीता वाचता की नाही? शिवाचा ग्रंथ आहे तो शिवगीता, अवधूत गीता, दत्त महाराजांची गीता वाचता की नाही तुम्ही? मग दत्तांची गीता कशी तत्वरूपाने आहे, शंकर भोले तत्वरूपाने आहे, देवी तत्वरूपाने आहे, तुम्ही आम्ही तत्वरूपाने आहे. वेगळं काय? तुम्ही ना आम्ही वेगळं आहोत का? या देवीकडे जी शक्ती आहे, तुमच्याकडे शक्ती तीच शक्ती आहे, पण ती प्रज्वलित करण्यासाठी तुम्हाला गुरुला शरण जावं लागेल. गुरुला शरण जावं लागेल. सगळ्यात पहिल्यांदा देवीचं दर्शन दिलं असेल तर योगिनी वैष्णवी म्हणून होती, तिने दर्शन घेतलेलं सगळ्यात पहिल्यांदा, आणि तिने तो नाम कोणाला दिलेला मंत्र? रामकृष्ण परमहंसाला दिलेला आहे. म्हणजे सगळी तुम्हाला उदाहरणं मी का देतो, की तुम्ही पूजा करा, यथासांग करा, पण गुरुला शरण जावा. गुरुने वाट दाखवली, गुरुची कृपा पाहिजे आपल्यावर. गुरुची कृपा असेल तरच ज्ञान होणार आहे. गुरुची नुसती सेवा करून चालणार नाही बरं का. गुरुने आपल्याला कृपा दृष्टी दाखवली पाहिजे. सद्गुरु कृपा तीची गुरु किल्ली आहे, गुरु किल्ली आहे ती. गुरुची कृपा ही गुरु किल्ली आहे, आणि ती एकदा गुरु किल्ली तुम्हाला लावली का तुम्हाला ती कुंडलीने जागृत होते, आणि एकदा का कुंडलीने जागृत झाली तरच तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि म्हणून कुंडलीने जागृत करायला जे काय आपल्याला अटी घातल्या जातात, की गळ्यामध्ये माल घाला, मटण मच्छी खाऊ नका, दारू पिऊ नका, जुगार खेळू नका, हे कशासाठी सांगतात? आपण शुद्ध व्हा म्हणून. प्रत्येक माणूस हा भगवंतच आहे, प्रत्येक माणूस हा देवच आहे, पण प्रगट का होत नाही? आपण वाकडे तिकडे खातो, वाकडे तिकडे विचार करतो, आपलं अंतःकरण शुद्ध नाही म्हणून आपल्याला ते दिसत नाही. आपणच परब्रह्म आहोत. भगवद्गीता काय सांगतो? ममैव वांशो जीवलोकय जीवभूत सनातनम. सनातन पद्धतीमध्ये प्रत्येक जीवामध्ये मीच आहे. मनशस्थानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. म्हणजे एक मन आणि आपले बाकीचे इंद्रिय, 5 इंद्रिय यांना घेऊन देह तयार केलेला आहे. पण तो तयार कसा झालेला आहे? प्रत्येकाकडे तयार झाला, प्रत्येकाचा देह तयार झालेला आहे, तो कुंडलीने घेऊनच तयार आलेला आहे. पण ती कुंडलीने आपल्याला जागृत करायची असेल तर आपल्याला सद्गुरूंना शरण जावं लागेल. सद्गुरू चरित्र वाचत असेल आपण प्रत्येकजण. सद्गुरू चरित्रामध्ये नंदी नामाचा एक ब्राह्मण असतो, त्याला श्वेतकुष्ठ झालेला असतो. श्वेतकुष्ठ, त्याला घरातली बायको विचारत नाही, लोक त्याला म्हणतात, म्हणजे त्याच्या अंगाशी कोणी जात नाही का? विचित्र दिसतो श्वेतकुष्ठ झाला माणूस. असा नंदीनामा कुठे गेला? घर सोडून गेला, आणि भवानी मातेला जाऊन भवानी मातेची पूजा करायला लागला. आणि भवानी मातेची पूजा करता करता, कारण सगळ्या अंगावर त्याच्या श्वेतकुष्ठ होतं, भवानी मातेची पूजा करता करता 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, देवीशी जाऊन भांडायचा तो, देवी माझा कुष्ठ बरा कर, देवी माझा कुष्ठ बरा कर. बघा, समजून घ्या, ह्या तुम्हाला ह्या कथा म्हणजे ह्या कथा नाहीत बरं का, हे तुम्हाला आत्मबोध आहे. या व्यासपीठावरून तुम्हाला दिलेला बोध द्या, आणि हा बोध घ्या. हीच देवी तुम्हाला सद्गुरूची तुम्हाला कृपा करून देईल. ह्याच देवीने कृपा केली तर सद्गुरू भेटतील तुम्हाला. आणि देवीची कृपा व्हायला पाहिजे. प्रत्येकाने अगदी नाभीपासून उपासना करा, आणि देवीकडनं हेच मागा की मला सद्गुरू लवकरात लवकर मिळू दे. कारण सद्गुरून प्राप्ती नाही ऐसे वेद देतात. वेद पण सांगतात की सद्गुरूशिवाय प्राप्त होणार नाही. मग मला सांगा, प्रत्यक्ष नामदेवरायाच्या हातात देव जेवायचा, त्याच्या कीर्तनामध्ये नाचायचा, नवे एवढी शक्ती त्याच्याकडं, त्याने
पाठीमागे काय केलं, मंदिराच्या पाठीमागे त्याने कीर्तन चालू केलं. देवालाही फिरवलं बघा, एवढी शक्ती त्याच्याकडं. देवालाही फिरवलं. विचार करा, देवाचा म्हणजे त्या मंदिराचा जो मुख होता दरवाजा तो त्याच्या बाजूला झाला. एवढी शक्ती असताना किती शक्ती, विचार करा किती शक्ती असेल. बेदरच्या बादशाने त्याच्या कीर्तनानंतर गाय कापली आणि सांगितलं जिवंत करून दाखवा. म्हणजे किती भक्ती असेल. पण अशा नामदेवरायाला देव सांगतात, अरे नाम्या तू गुरुला शरण जा. काय सांगतात महाराज, गुरुला शरण जा. गुरुला शरण गेल्याशिवाय हे ज्ञान कळणार नाही. पण शेवटीला नामदेवरायाने पण तेच केलं, गुरुला शरण काय गेले नाही. मग सत्समागम भरली होती आणि त्या सत्समागमामध्ये कोण कोण होते, ज्ञानोबराया, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई सगळे होते तिथे. आणि मग ध्यानाला बसवल्यानंतर गोरोबा काका होते. त्या गोरोबा काकाने काय केलं, प्रत्येकाला चेक केलं. प्रत्येकाच्या डोक्यावर त्यांनी मारलं तर कोणीच उठलं नाही. ध्यान लागलंच नव्हतं ना महाराज. पण नामदेवरायाला तांडीशी उडल्यानंतर सांगितलं, बाबा उठ, कच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा. अरे गुरु केला नाही, तू कच्चा आहेस जा. देवाने सांगून गुरुने केलं. विचार करा तुम्ही, आम्ही बोध घ्या महाराज. हे बोध आहे, आमचं निरूपण बोध परास्त. हे बोधामृत आहे. हे तुमच्या आतमध्ये गेलं ना तर अंतःकरण शुद्ध होईल. बोधामृत आहे. जोपर्यंत बोध नाही, बोध म्हणजे काय समजून घ्या, तुम्हाला सांगतो मी. बोध म्हणजे काय सांगता येईल कोणाला? बोध म्हणजे काय महाराज? बोध, अहो अहम ब्रह्मास्मी हा बोध आहे. आपणच परब्रह्म आहोत. आपणच परब्रह्म. अहम ब्रह्मास्मी जाण. अरे तूच ब्रह्म आहे सांगतात. आपणच परब्रह्म आहोत. प्रत्येक जीवा परब्रह्म आहे. मग तो परब्रह्माची ओळख काय होत नाही? आपण सगळे प्रपंचामध्ये अडकलेले आहोत. आपल्याला वारा लागलाय या कलियुगाचा. आपण अहंकारामध्ये अडकलोय. आपण काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय यामध्ये अडकलोय. आपण गुणांमध्ये अडकलोय. आणि ज्या वेळेला आपल्याकडे गुण जातील, आपल्याकडे विषय जातील, त्यावेळेला आपण स्वयंभू परमात्मा स्वरूप. प्रत्येक जीव हा ईश्वर आहे. मग त्या ईश्वराला आपण काय विसरलोय? तर आपल्याला तसा गुरु मिळत नाही, आपण तसा ध्यान करत नाही. आणि म्हणून गुरु पाहिजे ह्या जगामध्ये. म्हणून असो जयसी मोक्ष व्हावा त्यांनी सद्गुरू करावा. संत रामदास सांगतात, असो जयसी मोक्ष व्हावा त्यांनी सद्गुरू करावा. सद्गुरूने मोक्ष पावावा हे कल्पांतीनं घडे. कल्पचे कल्प जरी आली तरी तुम्हाला देव भेटणार नाही. कारण ते तत्व तुम्हीच आहेत. उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला. आपला नाश होतच नाही. या अंतरीच्या अंतरात्म्याचा नाश होत नाही. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. मायेचा निराश करा आणि तुमच्याकडे परमात्मा शाश्वत आहे, त्याच्याशी एकरूपा, त्याचं भजन करा. आणि याच्यासाठी गुरुला शरण जायचंय. गुरुला शरण कशासाठी जायचं? आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे. युगानयुग एकलाच एक चालवितो तिन्ही लोक. त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाचे पावा. तुमचा आत्माराम हाच ईश्वर आहे. युगानयुगी एकलाच एकच येतो. तुमच्यातला, माझ्यातला, कुत्र्यातला, मांजरातला, सगळीकडे एकच परमात्मा आहे. आम्ही संतांना गाढवातला वेगळा होता का? तेवढं लांबून नाथबाबांनी आणली गंगा. आणि नाथबाबाच्या जोडला जेवढे होते तेवढे गेले काशी विश्वेश्वरला. सगळ्यांनी काय केलं? पिंडीवर पाणी घातलं. पण प्रत्यक्ष दर्शन कोणाला दिलं? नाथबाबांना. कुठे दिलं? हो, गाढवाच्या रूपामध्ये देव होता. तो कुत्र्याच्या रूपामध्ये दाखवला नामदेवरायांना. चिमणीच्या रूपामध्ये दाखवला कोणाला? तुकोबारायांना. बरोबर आहे, तुकाराम महाराजांना. बघा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा आहे. अर्जुना मी नसे ऐसे कवन वस्तू असे.
अर्जुना मी नसे ऐसे कवन ठावासे परी प्राणी यांचे दैव कैसे मातेनं देखती. अर्जुनाला सांगतो भगवान परमात्मा, कृष्ण परमात्मा, अरे अर्जुना मी नाही अशी जागाच नाही हो, पण मला कोणी बघत नाही. मग ती बघण्याची क्रिया कोणाकडे आहे? गुरुकडे आहे. असं भगवंत दिसत. आणि म्हणून मी तुम्हाला गोष्ट तीच सांगत होतो की प्रत्यक्ष नामदेवरायांच्या केवढी भक्ती होती बघा. पण असा नामदेवराया भगवंताकडे गेला, कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा, गेला लगेच ताबडतोब. गेल्यानंतर देवाला सांगितलं, देवा देवा मला कच्चा म्हणतो. अरे नाम्या तुला किती वेळा सांगितलं मी, गुरुला शरण जा, गुरुला शरण जा. गुरुला शरण गेल्याशिवाय आपल्याला ते भक्ती कळणार नाही. प्रत्यक्ष देव बरं का, पंढरीचा पांडुरंग. पण मग सांगितलं बाबा तू एक काम कर, तू विसोबा खेचरांना शरण जा. आणि विसोबा खेचरांना शरण गेल्यानंतर तरी पण नाम्याकडे शंका होत्या बघा, कशाला पाहिजे आपल्याला, देव आपल्या जवळ आहे. तर शंका असेल तुमची, देवी आपल्या जवळ आहे, पण नाही, गुरुला शरण जावं लागेल. गुरुला शरण गेल्याशिवाय देवाचं दर्शन होणार. माझं प्रवचन 4 माणसांच्या लक्षात आलं तरी चालेल, सगळ्यांना नाही समजलं तरी चालेल, पण त्यांचा उद्धार होईल. कारण उद्धारासाठी आपण इथं आलोय. उद्धार, प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा म्हणून आम्हाला बाबा आमचे सद्गुरू, आमचे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी आम्हाला मार्ग दाखवला. उद्धार व्हायला पाहिजे हो ह्याच जन्मामध्ये. आणि ह्याच जन्मामध्ये आपल्याला ते नाम मिळालं नाही तर मग आपल्याला कोणी बा कोणाचे केले, ज्याचे त्याने अनहित केले. कोण कोणाचा नाही करत. 184चा फेरा आपल्याला ह्याच जन्मात चुकवायचा आहे. आणि तो आपल्याला चुकवता आला नाही तर मग इथे कोणाचे बा काय केले, ज्याचे त्याने अनहित केले. असा नामदेवराया गेला विसोबा खेचरांना. आणि बघता ते विसोबा खेचर कशावर आहेत बघा. सगळ्याकडे परमात्मा एकच सांगायचं मला उद्दिष्ट काय आहे की परमात्मा एकच आहे. सर्वा घटी राम देहादेही एकच आहे, तो वेगळा नाही आहे. तुमच्यातला वेगळा, माझ्यातला वेगळा असं परमात्मा नाही. या देवी मातेकडे जे चैतन्य तेच तुमच्या माझ्याकडे आहे, तोच परमात्मा तुमच्याकडे आहे. पण ती चैतन्य शक्ती जागृत होण्यासाठी गुरुला शरण जावं लागेल. पण त्या देवीची कृपा झाली तरच तुम्हाला तिथं जावं मार्ग मिळेल. ह्या देवीची पूजा करा, हीच देवी तुम्हाला गुरुकडे पाठवेल. जी आपण पूजा करतो ती योग्य आहे, पण तुम्ही तिच्याकडे मागा की मला गुरु, चांगला गुरु मिळू दे. गुरु मागून घ्या. कारण ह्या कलियुगी उद्धार हरीच्या नामातून आहे. हरीच्या नामातून आपला उद्धार आहे बरं का, नावातून नाही आहे, मंत्रातून नाही आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामातून उद्धार आहे. आणि तो नाम आपल्याला भेटला पाहिजे. आणि मग तिथे गेल्यानंतर गेला, तिथे बघतो तर पिंडीवर पाय ठेवून बसलेला, दोन्ही पाय. आणि म्हातारा कोण? विसोबा खेचर. खेचर विसा केला गुरु, त्याने झाला माझं साक्षात्कार झालं हो. आपल्याच अंतरीच्या अंतरातून साक्षात झाला त्याला. आणि मग नंतर तो विसोबा खेचर त्याला म्हटले, म्हणाला अरे बाबा मी जरा म्हातारा झालोय, जरा बाजूला ठेव ना, या पिंडीवरनं बाजूला पाय कर. बाजूला केलं, तिथे पण पिंडी झाली. अजून ठेवलं बाजूला, तिथे पण पिंडी झाली. मग मला सांगा, गुरु काय वेगळं ज्ञान सांगतात का हो? सगळीकडे तोच हे सांगतात ना. त्या विसोबाचा खेचराचा जिथे पाय ठेवा तिथं ती पिंडी निर्माण व्हायची. म्हणजे 10 दिशेला मीच भरलेला आहे. सांगायचं काय? भगवंत सर्वा घटी राम देहादेही एकच. ज्ञानोबारे पण हेच सांगतात, आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा. मग एक कुठे आहे? एक आपला अंतरीचा अंतरात्मा आहे आणि त्याच्याशी एक रूप होणं म्हणजे भक्ती आहे. हे भक्ती करून अशातला विरोध नाही बरं का. सगळ्यांनी करा. हे करता करता हे चैतन्य जर आपल्या हृदयामध्ये आलं, आपल्या अंतःकरणामध्ये आलं तर आपल्याला ती वाट दिसते. म्हणून वाट जावी त्याच्या पुण्या नाही पार, होती अगणित उपकार. संतांचे अगणित उपकार आपल्यावर आहेत. साधू संतांचे उपकार आपल्यावर अगणित आहेत. आणि ह्या देवीला प्राप्त करणारा सगळ्यात मोठा महात्मा होऊन गेला आणि म्हणजे तोतापुरी नागबाबा.
आणि त्या नागबाबाचं, त्या तोतापुरीचं अनुग्रह कोणी घेतलं? रामकृष्ण परमहंसाने घेतलं. आणि मग तिथून त्याला त्या देवीचं दर्शन झालं. मग देवी जेवायची काय, त्याच्यासमोर नाचायची काय. आणि जर ती देवी जेवलं नाही ना, जेवण केलं नाही ना, तर हा लहान मुलासारखा रडायचा महाराज. बघा, वाचा चरित्र त्यांचं. लहान मुलासारखा रडायचा. लोक त्याला वेडी समजायची. आपल्याला वेडी समजतील लोक, आपण तसं झालं तर. पण समाधी लागायची बरं का. आणि त्या समाधीचा रिसर्च घेण्यासाठी जर्मन सगळीकडे लोक आली, पण त्यांना त्याचा काही बोध झाला नाही. कारण चैतन्याचा बोध कोणीच घेऊ शकत नाही. आत्ता जरी आपण गेलो आळंदीला, तरी तिथे चैतन्य चालू आहे, पण ज्याच्या अंगामध्ये ते प्रगट आहे त्याला लगेच ते पकडतो. आम्ही ज्या वेळेला गेलो त्या वेळेला आम्हाला त्या चैतन्याचं दर्शन झालेलं. आम्हाला रोम रोम भजन करायला सुरुवात होतो. वाचा बंद पडतो, डोळे बंद होतात, वाचा बंद पडतो. मुख न आले, ओठ न आले, अशी परिस्थिती आहे. खाली आपला कबीरदास सांगतात, ओठ न आले, कंठ न आले, जीवा न रटे राम, हमारा राम जप करे हम बैठे आराम. रामच आपला जप करतो, तो आपल्यामध्ये आहे, तो आपला जप करतो. हवा अंतकाली आपली वाणी बंद पडणार आहे. कसं म्हणणार तुम्ही राम राम, कसं म्हणणार? अंतकाली आपली वाणी बंद पडते. कारण एका रोमाच्या ठाई सहस्त्र विंसाच्या वेदना पायी सहज वाचा खुंटली जाई, कैसे म्हणाल राम गा. एका रोमाच्या ठाई म्हणजे आपला अंगावरचा एक केस आहे, इथे हजारो विंचू चालूची वेदना होते आपल्याला. असे 3.5 कोटी केस आहेत आपल्या अंगावर. त्या 3.5 कोटी गुणिले 1000 करा गणित, एवढी वेदना होते मरताना माणसाला. मग अशा वेदना झाल्या तर आपल्याला राम कसं म्हणता येईल? राम म्हणता येईल का आपल्याला? कैशी म्हणाल राम गा. मग आपली ही वाणी बंद पडते ज्या वेळेला आपली परावाणी चालू होतो. आणि परावाणीचा मंत्र दिलेला आहे, परावाणीचा नाम आहे. आणि परावाणीतून आपल्या जे भजन चालू झालं तर आपल्याला सहज मुक्ती आहे, सहज प्राप्ती आहे. म्हणून आम्ही नामा परते तत्व नाही रे अन्यथा असं आम्ही का म्हणतो. नाम हे तत्वरूपाने आहे आणि ते आपल्याला कुठून प्रगट होतो? तर मुळाधारपासून प्रगट होतं आपल्याकडे. आणि ते मुळाधार ते ब्रह्मरंध्रात जाते. ह्या देवीची उपासक होते विवेकानंद स्वामी, तोतापुरी बाबा, रामकृष्ण परमहंस, योगिनी वैष्णवी. या सगळ्यांनी काय केलं? ती कुंडलिनी जागृत केली. आणि त्या कुंडलिनी जागृतीच्या अवस्थेतून देवीशी बोलायचे, देवीच्या बरोबर गप्पा गोष्टी करायचे, देवीला जीव घालायचे. म्हणजे एवढी शक्ती त्या या मातीकडे आहे. आणि ती शक्ती आपल्याला प्रगट व्हावी म्हणून मी काही आपल्याला बोधपर ज्ञान दिला की कोणी कोणी ह्या देवीला प्राप्त केली. पांडुरंगाला कोणी प्राप्त केलं, विठ्ठलाला कोणी प्राप्त केलं, त्यांचा संपूर्ण इतिहास आपल्याला पंढरपूरला आहे. संपूर्ण इतिहास आहे. प्रत्येकाने आपल्याला नामस्मरण करता करता त्या भगवंताला काय केलं आहे? आपलासा करून घेतलेला आहे. चोखामेला होता, नामदेवराय होते, असे अनेक संत, सेना नावी होता, मीराबाई होती, जनाबाई होती, मुक्ताबाई होती. या सगळ्यांनी काय केलेलं आहे? ह्याच भगवंताला प्राप्त केलं. पण कसं केलं? तर ह्या देवीचा. म्हणून ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा विश्वविसाच्या कोंबा सावली केली. ज्ञानोबा सांगतात 6व्या अध्यायामध्ये 272 ओळी सांगतात. काय सांगतात? ते कुंडलिनी जगदंबा म्हणजे ती कुंडलिनी आपली जगदंबा. आणि ती प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. म्हणून अर्जुनाला सांगितलं 4थ्या अध्यायामध्ये, बघ अर्जुना, हे ज्ञान मी पहिल्यांदा सूर्याला दिलं. हे ज्ञान पहिल्यांदा 4थ्या अध्यायामध्ये सांगतो बरं का ज्ञानोबा. हे ज्ञान पहिल्यांदा सूर्याला दिलं नाम, सूर्याने मनूला दिलं, म्हणून इक्षाकुला दिलं. आपला इथे वाचन होतो ज्ञानेश्वरीचा अध्याय 4थ्या अध्यायामध्ये दाखवलेला आहे. भगवंत सांगतो अर्जुनाला की बघ अर्जुना, हे ज्ञान मी पहिल्यांदा सूर्याला दिलं, हे नाम सूर्याने मनूला दिलं, मनूने इक्षाकुला दिलं. आणि तिथून ती परंपरा चालत 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 ज्ञानोबारायपर्यंत आलेली आहे. आणि ज्ञानेश्वरी वाचताना आपल्याला नामाचा उद्बोध असला तरच आपल्याला ज्ञानेश्वरी कळेल. ज्ञानेश्वरीच नाही दासबोध पण आपल्याला जोपर्यंत आपल्याला अनुग्रह नाही,
तोपर्यंत ग्रंथ आपण वाचले तर बाह्य अंगाने होणार. आणि बाह्य अंगाने, कारण बाह्य अंगाने हे दिसतं सगळं जगामध्ये, त्याचं ते सगळं नाश पावणार आहे. यात दृष्टम त्या नाष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार. मग दिसत नाही ते काय, ते आपणच आहोत ना महाराज. आपलं हे पंचमहाभूतांचा देह आहे. या पंचमहाभूते आपल्या मार्गाला गेली आपल्या मार्गाला. पंचमहाभूते आपल्या मार्गाला निघून गेली. पृथ्वीमध्ये गेली, भस्म झाली. आप आपामध्ये गेला, तेजामध्ये गेला, वायूमध्ये गेला, आकाश तो आकाशामध्ये गेला. मग आपण मेलो का? नाही ना, आपण मरत नाही ना. आपला अंतरीचा अंतर मरत नाही. पण ज्या या देहाने जे जे कर्म केलेले आहेत त्या कर्माप्रमाणे आपल्याला परत जन्म घ्यावा लागतो. परत कर्माप्रमाणे. आणि ज्याचे कर्म संपले, ज्याने अखंड चिंतन विठोबाचं केलं, त्याला भगवंताकडे जायला मिळतो. भगवंताचं दर्शन याच देहामध्ये, याच देही, याच डोळा पाहीन भोगीन माझ्या मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये, याच डोळ्याने आपल्याला आपल्या मुक्तीचा सोहळा भोगायचा. आपल्याला परत नाही बरं का. हा देह गेल्यानंतर परत आपल्याला भगवंताचं दर्शन नाही आहे. 84ला लटकलो की तिथे गेलो आपण, कोणीच नाही तिथे. मग इथं कोणाचे काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. आपण बरं का देवी मातेची पूजा उत्कृष्ट प्रकारे करा आणि देवीकडनं मागून घ्या की मला चांगला सद्गुरू मिळू दे, की ज्याने माझी कुंडलिनी जागृत होईल. आणि देवी माता मी तुमच्याशी बोलेन, तुला मी जेवायला लावेन, इथपर्यंत तुम्ही शपथ घ्या. पण या देवीची पूजा करता करता देवीशी भांडा. जसा तो नंदीनामा त्या देवीशी भांडला महाराज. 6 महिने राहिला तिथे. 6 महिन्यानंतर देवीशी रोज भांडायचा, माझा कुष्ठ बरा कर, माझा कुष्ठ बरा कर. आता कुष्ठ म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला. कुष्ठ म्हणजे काय, आपल्याला कुइष्ट वाटतात. कुष्ठ म्हणजे कुइष्ट म्हणजे आपल्याकडे असलेले विषय, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह आहे, दंभ आहे, संशय आहे, चिंता, हे आपल्याला इष्ट वाटतात. ते आपल्याकडनं गेलो. आपण स्वयंभू परमात्मा स्वरूपच आहोत. तुम्ही आम्ही प्रत्येक जीव हा परमात्मा आहे. पण हे समजण्यासाठी पुण्य लागतो. हे समजण्यासाठी पुण्य लागतो. देवीशी भांडायचा तो. आणि मग देवीने त्याला सांगितला, स्वप्नात गेली कोणाच्या, पुजाऱ्यांच्या. हा जो माणूस आहे ना कुष्ठरोग, त्याला हाकलून द्या. हे पुजाऱ्यांच्या स्वप्नात गेली. पुजाऱ्यांनी दिला हाकलून. त्याला दिल्यानंतर परत दिवशी भांडला. दुसऱ्या दिवशी, तू देवी आहेस आणि तू मला तिथे गुरुकडे पाठवतेस. देवी तू आहेस, तू बरं कर मला. मग देवीने बरं केलं का त्याला? नाही, देवीने बरं केलं. हे बघा, उदाहरण घ्या. जे घडलेलं आहे ते तुम्हाला सांगतो मी, सत्यकथा आहेत या घडलेल्या आहेत. आणि म्हणून काही नका करू, काय करा, संत संग करा, सद्गुरू करा. सद्गुरू वाचून सापडे न सोय, म्हणून धरावे आधी आधी पाय ते. सद्गुरूंचं पाय धरा. सद्गुरू विना ज्ञान जोडे, हे कल्पांतीनं घडे. कल्पाचे कल्प जातील. मग त्या देवीने त्या पुजाऱ्याला आज्ञा केली, तरी पण गेला नाही. तरी पण अजून 1 महिना थांबला. परत 1 महिन्यानंतर देवीने पुजाऱ्यांना सांगितलं, बाबा हे घालून टाकायला. पुजाऱ्याने दिला हाकलून, त्याला लोटून दिलं, जा चल चालू पड. ढकलून दिलं त्याला महाराज. कोणाला? नंदीनामा ब्राह्मण होता, 1 नंबरचा ब्राह्मण. विचार करा, ब्राह्मण असून कुष्ठरोग. इथं जातीचा संबंध नाही बरं का. ब्राह्मण तुम्ही, प्रत्येक माणूस हा ब्राह्मणच आहे. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण करीती ब्रह्म निरूपण. संत रामदासांची व्याख्या आहे. ब्राह्मण कोणाला म्हणतात बघा, करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची ब्राह्मण ब्रह्मविद. बघा किती स्पष्ट लिहिले. हे ब्रह्म निरूपण करतात ते ब्राह्मण आहे. हे पूजा सोहळे करतात ते ब्राह्मण नाही सांगितलं. असं लिहिलं का त्यांनी, हे सोहळे करतात ते ब्राह्मण आहे, हे पूजा नाही. करीती ब्रह्म निरूपण. बघा, ब्रह्म काय ते जाणायला पाहिजे. आणि ते परब्रह्म आपणच आहोत. परब्रह्म ते सकळांपर ते. समर्थ रामदास सांगतात, तयास पाहता आपणच ते, आपण परब्रह्म आहोत. पण हे कळे अनुभव मते सद्गुरू सद्गुरू केला तर कळेल. नाही तर कसं कळेल मला सांगा तुम्ही. प्रत्येक गोष्ट गुरूंकडे जाते, पण तो गुरु तेवढा तुमच्या ताकदीचा असला पाहिजे. नाही तर आयरा गैरा गुरु केला आपण तर गेलो. हे आयुष्य निघून जाईल. 84ला गेलो.
आणि म्हणून ती देवीने काय केला, त्या पुजाऱ्याने दिला ढकलून त्याला, जा बाबा चल, चालू पण निघाला, गेला तो. तो सांगतो आता आपल्याला देवीनेच पाठवलंय तर जावं लागेल. कोणी पाठवलं? देवीची आज्ञा आहे. देवीची आज्ञा असली तर आपलं गुरु मिळतो. अंगावर कुष्ठरोग आहे, जाऊन झोपलाय, बायकापर्यंत टाकलाय, कोणी विचारत नाही त्याला, विचित्र विचित्र दिसायला, विद्रूप दिसायला, असा नंदीनामा गेला चालत चालत. गेल्यानंतर बघा आता गुरुची किमया बघा. ज्या मठामध्ये गुरु बसले होते त्या मठातल्या जो द्वारपाल होता त्यांना सांगितलं की बाबा असं असं आहे. आता देवीची आज्ञा म्हटल्यानंतर या म्हणतो. लांबून बघितलं त्याने सद्गुरूने, आणि सद्गुरू काय बोलावं त्याला, काय रे देवीला सोडून तू माझ्याकडे आलास? अरे बापरे, त्याची छाती धडकली. त्याला 5 मिनिटं काय सुचलं नाही, ह्यांना कसं माहीत झालं? अहो गुरु आहेत, ते सगळं जाणतात. गुरु सगळा आपला अंतरेचा भाव जाणतात. गुरु चेहऱ्यावर जाणतात की तुमची उपासना किती, साधना किती, तुम्ही काय करता, तुम्ही कसे वागता, सगळं ते गुरुला माहिती आहे. धाड दिशी जाऊन गुरूंच्या पायावर आडवा झाला. म्हणतो देवा, गुरुदेवा मला वाचवा. प्रत्यक्ष त्याने काय सांगितलं की प्रत्यक्ष नरसिंहच्या अवतारामध्ये मानव रूपामध्ये तिथे आलेले आहेत. नृसिंह सरस्वती मानव रूपामध्ये आलेले आहेत आणि त्यांना जाऊन ते भेटलेलं आहे. मग त्यांनी काय केलंय, संगमावर घेऊन गेले आणि तिथे काय केलं, त्यांची आंघोळ घातली. सगळी आंघोळ घातल्यानं कपडे वगैरे सगळे कपडे दुसरे घातले, ते टाकून दिले. त्याच्यानंतर कपडे घातल्यानंतर त्यांना माहीत पडला की बाबा आपला कुष्ठ बरा झालेला आहे सगळा आंघोळ घातल्यावर. मग गुरुन डोक्यावर हात ठेवला त्यावेळेला बरं का, हात ठेवून त्याने सगळी चक्र जागृत केलेली आहेत, नुसतंच गेलेलं नाही. म्हणून जो चक्र जागृत करणारा गुरु भेटत नाही आपल्या जीवनामध्ये. आपले हरिभक्त पारायण मलगंगाचे अध्यक्ष विचारा त्यांना, बाबांनी किती प्रक्रिया केली आमच्यावर. काय महाराज, सगळे चक्र जागृत करून दिले की नाही? काय एक तरी चक्र ठेवला जागृत? सगळे चक्र जागृत करून दिले आमचे. गुरु काय करतात तोच गुरु करा, जो डोक्यावर हात ठेवून चक्र जागृत करेल तुमचे, नाही तर तुम्ही चक्रावून जाल. हा या बघा, सगळीकडे तेच आहे, प्रपंचामध्ये पण तेच आहे आणि परमार्थामध्ये तोच आहे. म्हणून आपण आपला परमार्थ किती चोख होईल हे ज्याने त्याने घ्यायला पाहिजे, तर तुम्हाला कोणी सांगायला येणार नाही. आपले आपण करा सोडवण, तुमची बुद्धी वापरा, बुद्धी वापरून चला. नुसतं कुठे पण अंधश्रद्धाने भाव ठेवू नका. आपल्याला डोकं दिलं की नाही देवाने, आपण एवढं सगळ्या फुटाचा सापड झालो, एवढे मोठे 2-2, 4-4 आपण काय केली, मुलं काढली, एवढा मोठा बंगला बांधला, आपण प्रॉपर्टी घेतली, आपण तेव्हा डोकं चालवलं. मग परमार्थामध्ये आपलं डोकं नको चालवलं का? दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणायला पाहिजे. वर्माचं परमार्थ वर्माचा आहे, बाह्यांगाचा परमार्थ नाही, परमार्थ सगळा आतला आहे. आणि मग सगळी चक्र जागृत झाली त्यांची, मुळाधार, स्वाधिष्ठान, मणिपुराणात, विशुद्धी, आज्ञाचक्राने, ब्रह्मरात सगळे चक्र जागृत झाले. बघा, जागृत झाल्यानंतर वेळ झालेली आपली, 5 मिनिटात संपवतो. तर जागृत झाली सगळी. आणि मग झाल्यानंतर गुरुच्या पायावर लोटांगण घातलं, कपडे नवीन बदली केले आणि गुरूंना सांगितलं की बघ गुरुराया, मी सगळं शुद्ध झालोय, माझा कुष्ठ गेला. कुष्ठ म्हणजे काय लक्षात घ्या, हे दिसायला कुष्ठ बाहेरचं होतं. कुष्ठ म्हणजे काय, उच्च इष्ट आहेत, म्हणजे माणसाला काम करून लोक मध्यम असतं, खाणं पिणं हेच इष्ट आहे माणसाला. तेच जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चक्र प्रदर्शित होणार नाही. म्हणून आमच्या हे परमार्थामध्ये माल घाला, ध्यान करा, गुरुंना शरण जा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, हरिपाठ करा. हे कशासाठी आहे? हे आपल्या अंतःकरणाची शुद्ध भावच आपला देव आहे. तुमचा भाव जसा असेल तर त्या मार्गाला तुम्ही जाणार. खाण्याचा भाव असेल जा बाबा पुढच्या जन्माला, पिण्याचा भाव जा पुढच्या जन्माला. मग याच देही, याच डोळा आपल्याला मुक्त होता यायला पाहिजे. परत नाही बरं का, परत जन्म नाही, पुन्हा जन्म नाही सांगते, ऐसे वासुदेव बोलते. बोलतात की ना आपल्याला, वासुदेव सांगतात की ना, म्हणजे भगवंत आपल्याला सांगतो की परत जन्म नाही आपल्याला. मग आपल्याला याच देहातून भगवंताशी एकरूप होऊन भगवंताच्या नामातून आपल्याला ही सगळी प्राप्ती करायची. नामातून, हरिनामातून.
मग सगळे चक्र जागून झाले. शरण गेला आणि सांगितलं, बघ देवा, सद्गुरू राया सगळं गोष्ट गेलं, पण जांगेमध्ये राहिलाय. कुठे राहिलाय? जांगेच्या ठिकाणी राहिला म्हणतो. मी काय करू? अरे म्हणतो, वेड्या, तू गुरुला शरण जायचं. तुम्ही पण लक्षात घ्या, कशाला गुरुला शरण जायचं, कशाला गुरुला शरण जायचं? देवी आहे ना आपली. तू संशय धरून आला म्हणून तेवढं राहिलंय. तसं संशय धरून तुम्ही गुरुला शरण जाऊ नका, हे सांगायचं त्यांना. सद्गुरु चरित्रातनं बोध घ्या. गुरुला कशाला शरण जायचं, गुरुला कशाला शरण जायचं? जसं त्या नंदी नामाला वाटलं, कशाला गुरुला शरण जायचं? देवी आपली बरं करेल. कोणी बरं केलं? देवीने बरं केलं. कोणी बरं केलं? तसं गुरुच्या बद्दल अजिबात माणसाला संशय असता कामा नाही. पण तो गुरु तसाच पाहिजे, चक्र प्रकाशित करणारा पाहिजे. हे आंडू पांडू गुरु आहेत ना, ते आपल्याला त्यातनं बोध नाही मिळणार. म्हणून बोध घ्या. बोधातून आपल्याला सुटका आहे. जोपर्यंत आपल्याला बोध नाही, अहम ब्रह्मास्मीचा बोध नाही, मी तो वासुदेव तत्व होता, एकोहम शिवोहम, हा बोध नाही, तोपर्यंत आपल्याला सुटका नाही बरं का. आणि तसे सद्गुरू आपल्याला जीवनात आले. श्रीपद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवीकर बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, हे सगळे आपल्या बंडू बाबा, केरो बाबा, शांतामाई या पंथातले आहेत. आणि ह्यांनी आम्हाला हे बोध दिलं आणि त्या बोधाच्या माध्यमातून हे ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे. तर उद्दिष्ट काय सांगायचं? उद्दिष्ट काय? आपला विषय काय होता की जहांगेमध्ये राहिला त्याच्या, कोणाच्या? नंदीनाम्याच्या. तर म्हणतो, अरे तू संशय घेऊन आला म्हणून तेवढा राहिला. तू संशय घेऊन नसता आला तर तुला पूर्ण मी काय केलं असता? ब्रह्मरूप बनवलं असता. तसं आपण संशय घेऊन जाऊ नका. गुरुला साष्टांग दंडवत घाला. सगळे आपले जे काय असतील ते प्रॉब्लेम गुरुला शरण जा, त्यांना सांगा आपले प्रॉब्लेम. कारण शरणागताची व्हाय चिंता, तोची एक सद्गुरु तर आता जैसे बालक वाढवी माता नाना यत्न करून. बालकाप्रमाणे आई गुरु आपली आई माऊली आहे. ते आपल्याला लहान मुलाप्रमाणे ज्ञान शिकवतो. आणि मग नंतर मग आता मी काय करू? नंदीनामा सांगतो, एक काम कर. आ केला मोठा, भस्म टाकला आणि सांगितलं, मी सांगतो तो जप कर. मी सांगितलं त्या नामाचा जप कर. जोपर्यंत नामाचा जप वाढत नाही तोपर्यंत आपल्याकडे कोई इष्ट, म्हणजे आपल्याला इष्ट असलेले विषय आपल्याला सोडून कधीच जाणार नाही. म्हणून ते नाम पाहिजे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जैतून पापे, हे ज्ञानोबाराने आपल्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे. साधन सोपं आहे एकदम. हो, काय सोपं? एवढं सोपं महाराज की आम्ही काय सांगू तुम्हाला. एकदम सोपं आहे नामस्मरण. पण त्याला मात्र बरं व्हायचं असेल डायबिटीस तर गोड खायचं बंद करायला लागेल. तसं ज्या वस्तू आपल्याला गोड वाटतात त्या कडू आहेत. आणि हरिनाम नामामृत आहे. नाम अमृत आहे. ते अमृत पिल्यावर माणूस अमर होतो की नाही मला सांगा. मग नामामृत पिल्यावर आपण अमर होणार नाही का? पण ते नामामृत प्राशन करण्यासाठी जसं वाघिणीचं दूध काढायला सोन्याचं भांडं लागतं, तसं आपलं सोन्याचं भांडं व्हायला पाहिजे. आणि ते सोन्याचं भांडं करण्याची शक्ती आपल्याकडेच आहे. पण आपण काय करायला पाहिजे? गुरुला शरण जायला पाहिजे. आणि मग त्याला ते दिल्यानंतर त्याचं नाव काय होतं? नंदी होतं खरं नाव त्याचं, त्या ब्राह्मणाचं. पण त्याला नाम दिलं आणि नामाचा जप करायला सांगितलं त्याला. आणि नामाचा जप केल्यानंतर त्याचं नाव नंदी होतं. आणि त्याला नामाचा जप दिल्यानंतर नृसिंह सरस्वतीनेच त्याला ते दिलं प्रत्यक्ष. आणि मग त्याचा जप चालू झाला अखंड नंदीचा. आणि म्हणून त्याला नंदी नाम असं त्याला नाम. बरं का, नाम लक्षात घ्या. मी कुठं आलोय? नामावरती आलोय. नाम जप यज्ञ तो परम बाधून सखे स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे. नामाच्या पलीकडे नाहीच दुसरा. नामच परब्रह्म आहे. या जगामध्ये आता तुम्हाला अनुभूतीने आम्ही काय सांगू? आम्ही ध्यान करतो, आम्हाला माहिती आहे की सगळ्यांचा तो ईश्वर एकच आहे आणि तो नाम आहे. म्हणून त्या नामापर्यंत पोचण्यासाठी मग त्याला नंदी नाम आहे नाम दिलं. आणि त्याला सांगितलं कविता लिही. मग त्याने कविता लिहायला सुरुवात केली आणि मग त्याला कवीश्वर म्हणून पदवी दिलेली आहे. तर आता या ठिकाणी आपल्या गावदेवी बरं का, गावदेवी सेवा मंडळ, चिंचोलीपाडा, कुंभारखानपाडा या सगळ्यांनी मिळून
ह्या रागाई माता मंदिरमध्ये नवरात्रीचा उत्सव गेल्या 3 वर्ष झाली मला, 3रा वर्ष ना, 3 वर्ष चालू केलेलं आहे. 3 वर्षापासून सातत्याने आहे. तर प्रत्येक मंदिर जे ज्यांची मंदिरं आहेत, आता बघा हा गाव आहे सगळा, ह्या गावातल्या प्रत्येक माणूस त्या मंदिरामध्ये जातो, या मंदिर कार्यक्रमात जातो. मग त्या मंदिरातल्या लोकांनी ह्या मंदिरातल्या म्हणजे गावकीचं आहे, निदान गाव या नात्याने तरी प्रत्येकाने इथं जमायला पाहिजे, असं माझे एक इथून सगळ्यांना विनंती आहे जोडून. तर प्रत्येकाने या, मंदिरवाल्याने तर पहिल्यांदा या, कारण त्यांनी भक्ती मार्ग चालू केलेला आहे. मग तुम्हीच जर लोकांना ज्ञान सांगितलं नाही, मग आमच्यासारख्याचं काय काम आहे? कित्येक वर्षापासून मंदिरं यांच्याकडे आहेत, आम्ही तर आत्ता तयार झालो. मग मंदिराचे जे मालक आहेत त्यांना एक सूचना आहे की प्रत्येक वेळेला एक दोन्ही गावाचं मंदिर आहे, या दोन्ही गावाच्या मंदिराच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने आपली उपस्थिती नम्रतेने दाखवायला पाहिजे. झालेली सेवा आपले रागाई माता देवी ह्या देवीच्या, ह्या मातेच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेली ती कुंडलिनी जगदंबा माता, ह्या प्रत्येकाच्या हृदयस्थानी असलेल्या त्या देवी मातेला नतमस्तक होऊन माझा हा प्रवचन सेवा मी इथं विराम देत आहे. पुंडलिकावरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घ्यायचं का? आ विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. हुता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर मिष्टांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटुतया भूता. चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जार्णव पियुषाचे. चंद्रमे जालांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तेही लोकी. भजिजो आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथ पिजिये. विशेष लोकीये द्रष्टाद्रष्ट विजय होवावजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे